मुंबई गोवा महामार्गावर कोकणवासियांचे हाल काही थांबायचे नाव घेत नसून गेली 18 वर्ष गणेशोत्सवाच्या तोंडावर खड्डे भरले जातात। केवळ सणापुरते खड्डे भरणे व डांबरीकरण करणे म्हणजे हा महामार्ग पूर्ण झाला असे मानायचे का, असा संतप्त सवाल नेहमी विचारणाऱ्या कोकणकरांसाठी 27 जुलै रोजी एका महासभेचे आयोजन मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीने दादर पूर्व येथील गावसकर सभागृह येथे केले असून राजकीय आश्वासने, वारंवार घोषणा आणि सणानिमित्ताचे तात्पुरते रस्ते आता नकोत अशी भूमिका घेत राज्यव्यापी दणका देण्याची तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर महाड येथील वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे हे देखील आक्रमक झाले असून दक्षिण रायगड भागातील मुंबई गोवा महामार्ग 15 ऑगस्टपर्यंत सुस्थितीत न झाल्यास चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे। आज मी मुंबई गोवा महामार्ग लोणेरे या उड्डाणपुलाजवळ मी आज उभा आहे। आज गेली 17 वर्ष या रस्त्याचं काम सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गाचं 18 वर्ष, आता 18 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी हा रस्ता इथल्या कोकणवासियांना हे हाल सहन करावे लागत आहेत। तर हे जे सरकार आहे, म्हणजे आधी सरकार आहे, हे कुचकामी सरकार आहे आणि ह्या वेदना, ह्या ज्या त्रास हा नाहक कोकणवासियांना मुंबई महामार्गावरनं जाताना होत आहे, किती खड्डे, आजही बेकार अवस्थेत हा रस्ता आहे। 17 वर्षात आजपर्यंत 3000 लोकांचे या मुंबई महामार्गावरती बळी गेलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत, काही लोक अपंगत्व आलेले आहे, त्यांचे घर संसार उद्ध्वस्त झालेत, याला शासन जबाबदार आहे। तर जी लोक ह्या महामार्गावरती मृत्युमुखी पडलेत ऍक्सिडेंटनी, त्यांचा घर संसार चालवण्यासाठी सरकारने त्यांना मदत ही केलीच पाहिजे। आज पूर्ण पोलादपूर पासून पेन पर्यंत या अशीच प्रत्येक उड्डाणपुलाची अवस्था झालेली आहे। जे सर्व्हिस रोड तयार केलेले आहेत, डांबरी सर्व्हिस रोड तयार केले, फक्त उन्हाळी ते एकदम टकाटक दिसतात आणि पावसाळी त्यांचे डांबर कुठे जाते, ते डांबर वापरतात सर्व्हिस रोडला का ऑइलचा वापर करतात, हे शोधणं गरजेचं आहे। ही अवस्था अशी होणार नाही, सर्व्हिस रोड मुळेच हा मोठा त्रास होतोय। हे उड्डाणपूल कधी होणार याचे शासनाने लवकर जाहीर करावे। 15 ऑगस्टच्या आतमध्ये जर का कोकणवासियांना सुलभ रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर 15 ऑगस्ट नंतर मोठा चक्का जाम आंदोलन आम्ही शासनाच्या विरोधात करल। महाराष्ट्र वाहतूक सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे म्हणून मी आज जाहीर करतो।